सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हनी ट्रॅपच्या आरोपावर खडसे महाजनांमध्ये वादंग सुरू। आता पुण्यातील एका पार्टीवरनं दुसरं वादळ निर्माण झालंय। पुण्यातील एका पार्टीवर काल 27 जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकली आहे। या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे। उच्चभ्रूची वस्ती असलेल्या पुण्यातील खराडीत एका हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती, परंतु त्यात खडसेंच्या जावयांचं नाव समोर आल्यानं मोठं राजकारण रंगलंय। दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत नेमकं काय घडलं? आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर कथित रेव पार्टी प्रकरणात सापडल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर जोरदार हल्ला चढवला। ते म्हणाले, खडसेंचे जावई यांचा हाच गोरखधंदा आहे। रेव पार्टीच्या ठिकाणी अंमली पदार्थ येतात कसे याचा सखोल तपास झाला पाहिजे। आता कुटुंबातील महत्त्वाचा व्यक्ती सापडला म्हणून खडसे उलट्या बोंबा मारत आहेत, अशी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। पाहूया ते काय म्हणाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, मुक्ताईनगर, जळगाव। हो, काय सांगणार? पुण्यामध्ये खरं तर आपले जावई जे आहेत प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। पहिली प्रतिक्रिया, गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा मला येत होता। त्याचं होऊ शकतं, पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येणारी बैठक। मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही, परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं। माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात, ही भावना जनमानसामध्ये आहे। त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल। अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल, त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल। पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमाज येत आहे ते रिमाज बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे, पण तथ्य समोर येईल। आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कुणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। त्यांचे जावई यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली। पुणे पोलिसांकडून त्यांना रेव पार्टी करत असताना जागेवर रेड करून त्यांना आणि त्यांच्यासोबत काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि ती रेव पार्टी होती अशी पोलिसांच्याकडून सांगण्यात येत आहे। आता रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ तिथे जप्त करण्यात आलेले आहे आणि अनेक विषय जे रेव पार्टीत होता अशा पद्धतीचे संशयास्पद विषय त्यांनी जप्त केलेले आणि त्याला त्यांनी अटक केलेली आहे। आता खेवलकरचा मूळ व्यवसाय काय याच्यावर खऱ्या अर्थाने आज विचार करायला भाग पडत आहे। आणि आता एखादा व्यक्ती जर रेव पार्टी करतो आहे तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अंमली पदार्थ येता कुठून, अंमली पदार्थ आणतो कुठून, त्याची काय लाईन आहे आणि असे लोक जमवतो कुठून, ह्या सगळ्या पार्ट्या जमवतो कुठून। त्याच्याबरोबर ते पोपटा नावाने जे ग्रस्त होता हे आणि हे दोघं बुकी आहे आणि या दोघी बुकींच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार अनेक अशा रेव पार्ट्या आयोजित केल्या गेलेल्या आहे। याची सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये या लोकांना मला असं वाटतं कारवाई करणे, पोलिसांनी अतिशय निपक्षपाती चौकशी करणे गरजेचं आहे। याच्यामध्ये खडसे साहेबांनी स्वतः आता मला असं वाटतं की ते इथे थांबले पाहिजे, त्यांनी राजकारणातून राजीनामा दिला पाहिजे। त्यांचा आता परत मी एक बाईट बघितली सांगण्या किंवा मी त्या काहीतरी हनी ट्रॅप संदर्भात बोलत होतो म्हणून माझ्यावर अशा पद्धतीने हे झालेलं आहे। तर तुम्ही हनी ट्रॅपवर बोलत होता तुमच्यावर असं झालं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर 3 वाजता काय ही लोक तिथे प्लांट केलेली होती का? 3 वाजता हे लोक जर एका फ्लॅटमध्ये मिळून आले तो फ्लॅट कोणाचा होता, कोणाच्या नावाने आहे आणि यांचे धंदे काय, हेही सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि याला खऱ्या अर्थाने समोर केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे काही गोष्टी असतील तर। पण तेवढं धाडस त्यांच्यात नाही आहे मान्य करण्याचं, म्हणून अशा पद्धतीने ते याला डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील, पण तो मला असं वाटतं की निरर्थक आहे। खऱ्या अर्थाने खेवलकर या पुण्यामध्ये राहून अशाच पद्धतीचं त्यांचे काम आहे असं मला वाटतं आहे आणि पोलिसांच्या चौकशी सगळं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल।
मी सरकारवर आरोप केल्यामुळे असं काही घडणार याची मला कल्पना होती असे एकनाथ खडसे बोलले. आता खडसे साहेबांपर्यंत हे लिंक येईल म्हणून खडसे साहेब असं बोलतीलच, कारण हे सगळं जर चालतं तर एखाद्या मोठ्या राजकीय वर्गात असतानाच अशा पद्धतीच्या अंमली पदार्थ मिळू शकतात, कारण त्या अशा लोकांना एखादा राजकीय मोठा वर्ग असता लागत असतो. तर खडसे त्या मानाने त्या तुलनेने बऱ्यापैकी आहे की त्यांना लोक पोलीस डिपार्टमेंट वगैरे थोडंसं ते काही बोलत असतात, आरोप करतात, पोलीस डिपार्टमेंट घाबरतं बा असं समोरच्याचा समज होतो आणि त्यातून अशा अंमली पदार्थाला कुठेतरी चालना मिळते, वाव मिळते. म्हणून अशा पद्धती रेव पार्ट्या हे आयोजित करू शकले. आणि पहिलीच रेव पार्टी आहे असं मला म्हणणं नाही आहे, अनेक रेव पार्ट्या केल्या असतील, चौकशीत निष्पन्न होईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.